नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या सुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये झी मराठीच्या या 2 लाडक्या मालिकांमधले कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. वा, गप्पांना सुरुवात करूयात. जसं की तू म्हणालास की तू डॉक्टर ही भूमिका करतोयस आणि निगेटिव्ह रोल करतोयस. मागच्या वेळेला तू काही किस्से सांगितलेस आम्हाला, पण आता उलट कधी होतं का की चुकून एखादा आला आणि तुम्ही डॉक्टर द्या गोळी? हो हो हो. आमच्या गावामध्ये एक आजी आहेत, त्या खरंच आजारी होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, आणि जस्ट सुरुवात झाली होती शूटला. त्यामुळे गावात कोणतरी नवीन डॉक्टर आलाय ना, त्याच्याकडे जाऊ ना आपण. हे झालंय. आणि बाबा येतात पेशंट, सर हे दुखतंय, सर ते दुखतंय बघा वगैरे. मला प्रचंड अनुभव यायचे. असं की काय, माझ्याकडे अशा एक आजी होत्या, म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो, आम्हाला खेड्यामध्ये 6 महिने काम करायला सांगितलं जायचं. त्यावेळेला मी तिकडे गेलो होतो. तर त्या आजी माझ्याकडे यायच्या आणि म्हणायच्या की तुम्ही गोळ्या दिल्या की बरं वाटतं. म्हटलं वा. मग मी आपल्या त्या आजींना गोळ्या द्यायचो. तिची मैत्रीण, जशी तुमची एक मैत्रीण आहे त्यात आजी दुसरी, ती एकदा आली ना भांडत माझ्याशी, या डॉक्टरला पहिला इथून बाहेर काढा. म्हटलं का, काय प्रॉब्लेम झाला? माझ्या मैत्रिणीला तुम्ही गोळ्या देता, मला चांगल्या गोळ्या नाही देत. तुम्हाला काय, तुम्हाला पण गोळ्या दिल्याच की मी. नाही 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 नाही, तुम्ही भेदभाव करता, त्यांना लाल कलरचे देता, मला नेहमी पांढरे देता. पण त्या खेडेगावात काम करत असताना पेशंट म्हणून तर ती व्यक्ती यायचीच, पण माझ्यासाठी डबा घेऊन येणं. डॉक्टर तुम्ही कुठं राहता, तुमचे घरचे भलतीकडेच आहे, तुम्ही इथं गावात राहता. पुरणाची पोळी सुद्धा लोकांनी आणलेली आहे, कारण आज सण आहे. तुम्ही आमच्या गावात राहता, पुरणाची पोळी तुम्ही कधी खाणार? तर त्याच्याही पलीकडे ते आपल्यावरती विश्वास टाकतात, जीव लावतात. मला वाटतं अशा सगळ्या डॉक्टरांसाठी आपण टाळ्या वाजवूया. स्वप्नील सर, तुम्हालाच मला विचारायचं, तुमच्याही घरात डॉक्टर आहेत, तुमचा अनुभव कसा असतो? मी नवरा पण आहे ना. माझा अनुभव पूर्णपणे असा नसतो, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की ती डेंटिस्ट असल्यामुळे तिने दात पडले तरी जावं तिच्याचकडे लागतं. म्हणजे दर्द भी वही है और दवा भी वही है. इन जनरल विषय निघाला, जसं निलेश म्हणाला की डॉक्टर स्पेशली या 7-8 महिन्यात त्यांनी जे काम केले, मग डॉक्टर मी फक्त डॉक्टर नाही, मग डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, या सगळ्यांनी हे जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत, ह्यांनी जादू केली. त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एकदा आपण उभे राहून या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूयात. थँक्यू. तुम्ही आहात म्हणून आज आम्ही आहोत. थँक्यू सो मच. तर आता पुन्हा एकदा थोडा वेळ या बाजूला येऊयात. आता बाबू बिचारे बसले, थंडी वाजते त्यांना. काय सांगाल तुम्ही आता या मालिकेनंतर घराघरात पोहोचलाय आणि खूप छान वाटतं तुम्हाला बघून, काय सांगाल? कमाल वाटते मला बाबू कॅरेक्टर करताना. आणि सिरियल आपली लॉकडाऊनमध्ये सुरू झाली. लॉकडाऊनमध्ये सुरू झाल्यामुळं मला गावाला जाता येत नव्हतं, म्हणून एक दिवस मी आईला फोन केला. आईला म्हटलं मी तुला भेटायला येऊ शकत नाही सध्या लॉकडाऊनमुळे. मग ती बाळा तुम्हाला रोज भेटतो. तेच फार कमालीचं वाटलं मला आईचं वाक्य. थँक्यू. येस, आता मंगल बहिणी तुमच्याकडे येतो, काय सांगाल? सागर सरांचा फोन आला की असं आहे आणि तुम्हाला लगेच यावं लागेल. मी आधी, कारण घरात मुलं आहेत, तर त्यांना म्हटलं की असं आहे आणि मला पहिल्यांदा एवढे दिवस बाहेर राहावं लागेल, तर काय? तर म्हणे आई तू बिनधास्त कर, आमची आई आता झी आई होणार आहे. अरे वा, अरे वा 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 वा. मंडळी, कलाकाराच्या आयुष्यात कधी काय घडेल काहीही सांगता येत नाही. असाच एक स्टार कलाकार गेलाय मिठाईच्या दुकानात आणि तिथे त्याला अचानक एक जाहिरात करावी लागणार आहे. बघूयात मग आता दिग्दर्शक कोण असणार आहे आणि जाहिरात कशी होणार आहे. हे धमाल प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत उमेश जगताप, शिवानी बावकर आणि भालचंद्र कदम. ॲक्टर उमेश कुमार स्पीकिंग. कळलं. 3 किलो मिठाई आणायची ना, आणतो. तुझ्या माहेरची लोक आली ना की त्यांना माझ्याकडून 3 किलो मिठाई पाहिजेच असते. गावाकडे ना गुळाला पेढा समजून खातील.
पण माझ्यासारख्या सेलिब्रिटीकडून त्यांना 3 किलो मिठाई पाहिजेच. हा चल ठेव फोन. सर इफ आय एम नॉट रॉंग भंगार सासू वंगाळ सूनचा मेन लीड मीच. तुम्हीच बरोबर ओळखलं तुम्ही. मी बरोबर ओळखलं होतं. हेच आहेत ते. आम्ही सगळे इथे तुमचे खूप मोठे फॅन आहोत. सर सांगा ना काय देऊ तुम्हाला. माझ्यासाठी ना तुम्ही 3 किलो मिठाई द्या. सरांसाठी 3 किलो केशर हलवा. हा, आणि ना मला लवकर घरी जायचं, माझं शूट आहे ना सरांना त्यामुळे. लवकर घरी जायचं, लवकर आणा. हा चालेल. हा सर तुम्ही बसा ना प्लीज. नाही प्लीज जरा तुम्ही लवकर हो उठा. हो निवांत झोप बीप काढली तरी चालेल. नाही, तुम्ही वेळेच्या बाबतीत मी जरा पंक्चर आहे. पंक्चर ते नाही का वेळेत पोचतात लवकर. पंक्च्युअल म्हणायचंय का तुम्हाला. हो ते माझा आर जरा सायलेंट आहे. आर एनिवे प्लीज जरा लवकर हा. माझं जरा काय Yes, sir, yes, sir. ते शूटिंग आहे ना काय हो. भंगार सासू वंगाळ सूनचं. हो हो सरांचं Sequel. भंगार शूटिंग आहे लवकर करा. भंगार नाही, भंगार सासू वंगाळ सून. तिथंच शूट आहे. हा तेच ते. बरं मी काय म्हणते आता सेलिब्रिटी आले तर आपण आपली जाहिरातीची बाई तिकडनंच काढून घेऊया फक्त. आयडिया चांगली. मी काय करतो ते आमच्या टॉमीला फोन करतो. त्याच्याकडे सगळं काही सामान आहे. हा, 1 मिनिट. हॅलो टॉमी. हॅलो. हा एक काम कर, तू जसा आहे ना तसा आत्ता निघून ये. आणि एक काम कर, तो कॅमेरा पण घेऊन या आणि लवकर ये लवकर. सर ऍक्च्युली तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती. हो प्लीज या ना सेल्फी घेऊया या. नाही सेल्फी वगैरे नकोय. काय आमच्या मिठाईच्या दुकानासाठी एक बाईट हवी आहे फक्त तुमची. प्लीज सर प्लीज. नाही मला चॅनलची परवानगी घ्यायला लागेल. कसली परवानगी. ते असतं ते कॉन्टॅक्ट असतं. काय असतं. ते असतं ते पण परवानगीशिवाय काय करता येत नाही. 2च वाक्य म्हणावी लागतील आणि 2 मिनिटात होईल. या ना सर प्लीज. ओके ठीक आहे तुम्ही घ्या आणा मोबाईल आणा. मोबाईल नाही सर रीतसर कॅमेरावर करतोय आपण शूट. तुम्ही बसा. ओ माय कॅमेरावर. हो 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 नाईस आय लव्ह कॅमेरा. येस येस आता टॉमी येतच असतील. टॉमी. आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर आहे टॉमी सर. ओ नाईस नाईस. कुठे आहे टॉमी सर. येतोय येतोय टॉमी आता येत असेल लगेच. मला ये, जरा- टॉमी ये ना लवकर. शूटला जायचं जरा. हो हो मग हो बसा ना तुम्ही सर बसा बसा. ते भंगार सासू वंगाळ सूनचं जरा हो ते सरांचा भंगार शूट आहे लवकर. भंगार सासू वंगाळ सून ते शिकवले त्याचा ते त्यामुळे. हो. अरे वाटलं नव्हतं तुमचं शूटिंग करावं लागेल. आहेत ते अजून. आहेत हो. पप्पा आया माझा. टॉमी सगळं. व्हॉट हॅपन व्हाय यू कॉल मी एवढ्या लवकर. टॉमी सर हे बघा आपल्याकडे काय आलंय. काय म्हणजे कोण कोण आलंय. हे खूप मोठे सेलिब्रिटी आहेत ओळखलात का यांना. अरे बाबा असं राव काय सांगू. माझं भाग्यच म्हणावं लागेल. मी तुमचं शूटिंग करतोय सर. नाही आता एवढं काय वा सर बाबा क्या बात आहे क्या बात आहे. काय करू ना मला कळलं सर. प्लीज प्लीज सर नाही मी एक्साइट झालं मला. नाही, होतं, होतं, तुमचं नाही आता काय problem का? थांबा. ए शिपू हे इथं लाव ना लाईट. हा करा करा. येस काय काय हे काय करताय सर. आपला शिबू शिबू लाईट. ते नाही, एक मिनिट, ते दादा. हातात धर हातात हा? हातात धर हातात हातात धर. कमाल झाली एक्साइट. अहो ते काय हे कसं असं काय. नाही नाही एवढंच आहे एवढंच दिसणार तुम्ही. लांब धराला सर लांब धरा चटके लागतात. अहो गरीबाच्या घरी सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त लाइटिंग असते. काय तुम्ही करताय. सर डोंट यू हे आपलं अंडर एस्टिमेट. हा तेच ते. हा. तुम्ही बघत ना काय शूटिंग होते आपलं. बरं, बरं. सर तुम्ही बसा ना बसा 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 बसा. हा. पप्पा या ना इथं सॉरी पप्पा. पप्पा नाही पप्पा सॉरी चुकलं माझं. काठी दे तुम्ही बसा या. पप्पा अरे बाबा बसा पप्पा बस हा, तुम्ही इथं बस. हो बसतो. एक मिनिट हे पप्पा आले.
एक मिनिट सेलिब्रिटी हे आमचे पप्पा हे सेलिब्रिटी आलेत. एक मिनिट पप्पा एक मिनिट हे आमचे पप्पा हे पप्पा हलवाई आहेत सर. मी तुम्हाला सांगते पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत आणि तुमची सिरियल बघितल्याशिवाय पोटात घास नाही जात त्यांच्या, माहितीये का? खूप मोठे फॅन आहेत. कॉमेडी करतायत ते आता. तुम्ही इथं बसा ना. हळूहळू सावकाश सावकाश सावकाश. नाही माझा प्रॉब्लेम काय, भंगार सासूचं तिकडे शूट आहे. मी जर गेलो नाही ना तर मला काढून टाकतील. नाही तुम्ही 10% फक्त रोलला आहे. नाही बसा तुम्ही सर प्लीज 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 हॅव अ सीट. मुद्दाम करतायत, हा मुद्दाम करतायत. मला लक्षात येते माझ्या. नाही ते काय आहे सिरियल मध्ये तुमचा गेटअप जरा वेगळा आहे ना म्हणून ते ओळखत नाहीये. पण बसा ना सर प्लीज 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 फॅन्सला नाराज करू नका. दादा एक पप्पा 2च मिनिटं बसा ना तुम्ही प्लीज प्लीज ऐका ना सर. सर तुम्ही तुम्ही बसा नाही तर 10 वेळा ते हा कोण आहे हा कोणचा. तुम्ही गप्प बसा ना, चिकटपट्टी लावून तोंडाला. हा कोण आहे? अरे काय तू पप्पा. सर सर तुम्ही रेडी आहात का? मी रेडी 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 आहे तुम्ही? रेडी 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 रेडी. तुम्ही बसा. काय बोलायचंय मला? मी रेडी आहे. काय बोलायचंय काय मला हे सांगा. असं हे सेलिब्रिटी लोकांचं असं नाही, आहे. ते- मनाचं बोलताच येत नाही यांना. तुम्ही स्क्रिप्ट द्या. हे दादा स्क्रिप्ट हा अहो काय बोलायचं सांगा मला. नाही, पाहते नाही. एक मिनिट टॉमी सरांसाठी कॉफी आणा सर. हे बघा तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की हे बघा पप्पा हलवाई 100 वर्षांची समृद्ध परंपरा, इथल्या मिठायांमध्ये आहे आपुलकीचा स्वाद. बस सर बस एवढंच म्हणायचंय तुम्हाला. रेडी रेडी. सर आपण रेडी सर. आपण रेडी. सरांना पण निघायचंय. आपण लवकर सर सर प्लीज सर प्लीज सर प्लीज. भंगार सासूचं शूट आहे तिकडे. रोल गेला तर आयुष्य बरबाद होईल माझं. दादा बसा ना बसा. एवढंच आहे एवढं. चांगला बसला होता तिथे म्हातारा. सर तुम्ही प्लीज बसा सर. बसा बसा हे त्यांचंच आहे ना सर. बसा बसा सर बसा. सर बसा ना प्लीज प्लीज सर सर प्लीज. अँगल चेंज करा जरा. मी इकडे बसतो. टॉमी सर प्लीज जरा लवकर सरांचं. सर तुम्ही रेडी आहात का? मी रेडी आहे का माझा? कॅमेरा रोल ऍक्शन. पप्पा एक मिनिट नाहीये सरांना. आपण लाडू देऊया का त्यांना? हे अरे काय संपवतो का लाडू? घ्या सर. हा ओके तुम्ही बोला लवकर पटकन पटकन लाडू संपते तोवर लगेच. सर हा बरं झालं तोंडात लाडू ठेवला. म्हातारा बोलायचा तरी नाही. करा पटापट करा. ओके सर रेडी सर रेडी. ऍक्शन सर. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा, इथल्या मिठाईला आहे आपुलकीचा वास. नाही ते सर फिलिंग आलं पाहिजे. हो, सर. मूड वेगळा पाहिजे. ऍक्च्युली सर. सर रेडी आहेत तुम्ही? त्यांच्यापासून दूर राहा सर. हा सर. हा बघितलं. हा कोण आहे? ते हा अजून एक भरवू का? एक मिनिट मी बस. ओके रेडी रेडी रेडी. चला चला लाडू संपायच्या आत करून घेऊया पटकन. चला रेडी रेडी. कम ऑन. रोल ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा, इथल्या मिठाईला आहे आपुलकीचा स्वाद. रेडी झालं. डन डन का? आय एम गोइंग. ओके नाईस बाय. एक मिनिट सर. काय झालं? काय झालं काय? गडबड झाली त्याच्यात जरा. काय गडबड काय? आता शूट केलं होतं ना ते डिलीट झालं सर. हा कोण आहे? तुम्हाला डिलीट करीना पप्पा. गप्पा बसा. टॉमी सर. द्या हे घ्या 2 खा. पण गप्पा बसा. ओके रेडी सर रेडी. डिलीट झालंय सर. नाही डिलीट नाही. मला कळत नाही असं कसं काय. काय काय प्रॉब्लेम काय? डिलीट काय झालं सांग. ते काय झालं असेल कॅमेराला तुमचा अभिनय नसलेला आवडला.
मी असं असं कसं होईल म्हणजे मला नाही होतं ना, असं होतं ह्या कॅमेऱ्यात असं होतं. नाही आवडला का स्वतः डिलीट करतो तसं. कॅपा लावताना नाही नाही सर, नाही खरंच अहो एका लग्नात शूटिंग करतो तुम्ही, त्याला नवरी आवडली नाही, सगळं डिलीटच करून टाकलं त्यांनी शूटिंग. मग दुसरी नवरी बोलवली, त्याला आवडली, मग सगळं शूटिंग झालं. तर नाही एक मिनिट जरा तुम्ही जरा बघा ते काय करायचं ते. हा बोला. मला वाटत नाही यांनी काही शूटिंग केलं असेल म्हणून. नाही त्यांनी केलं सर. ठीक आहे, मी बघते. आता शेवटचा एक टेक आपण करूया आणि मग त्यानंतर तुम्ही जा. हो, हा सर. प्लीज फॅन्सला असं नाराज करू नका सर. नाही Please, कळलं मला, किती मोठे फॅन आहेत कळलं मला. नो प्रॉब्लेम. सर 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 माझा प्रॉब्लेम सर तुम्ही समजून घ्या. झालं, ते- झालं, हा. बघा. सर रेडी 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 सर रेडी. माझा आता हे रोल केलं आयुष्यभर लगेच. बदलू माझं. नाही, तुम्ही नाही, हे नाही, नका करू, रेडी, सर. रेडी. रेडी रेडी मी रेडी आहे, रेडी सर. रेडी रेडी मी रेडी आहे, सर मी काय म्हणतो, मी कॉपी घेऊ का जरा? सर घेतले ना आता आधी कॉपी घेतले ना तुम्ही. नाही, आता मी ब्लॅक कॉपी घेणार आहे म्हणून. मग तुम्ही ना ब्लॅक कॉपीने ना तुम्ही आंघोळ करा नंतर. माझं Sir, म्हणजे cool down. तिकडे भंगार सासू तिकडे आहे ना, ते प्रॉब्लेम आहे माझा. सॉरी समजून काय सर सर कूल डाऊन. सर कूल डाऊन. तुम्हाला काय देऊ का सर? नाही सर मला कॉफी काही देऊ का नको, तुम्हाला? तुम्ही शूट करा, मला जाऊ द्या कॉफी देऊ का तुम्हाला? प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या झालं नाही एवढं. रेडी सर रेडी. रेडी 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 रेडी. रोलिंग ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा. इथल्या मिठाईला आहे आपुलकीचा कट स्वाद. कट 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 काय, कट. काय, अरे काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय झालं काय चाललंय? काय काय हा? चाललंय? हा काय मूर्ख आहे काय तो उभा राहून ऍक्टिंग करतोय तो? नाही हा? एक मिनिट थांबा तुम्ही एक मिनिट अर्थ नाही थांबा. का- टॉमी सर तुम्ही चिडू नका सर, मी बघतो काय काय प्रॉब्लेम काय अरे माझा. पासिंग होतं इकडून. ए कोण पासिंग करताय तिकडे? सर सर कळतं का इथं शूटिंग चाललंय? कोण पासिंग करताय तिकडे? माशी माशा पासिंग होत आहेत ते बोलतोय. हा का मूर्ख आहे काय तो उभा राहून शूटिंग करायला? हा? एक मिनिट नाही तुम्ही माशांना कसं ऐकून जाणार हे? मूर्ख तुम्ही किद्दा मला मूर्ख म्हणा सगळ्यांसमोर. नाही ते नाही, तुम्हाला माशा बरोबर दिसत नाही ना. कसं दिसत नाही म्हणजे तुम्ही असं कसं बोलणार? होते ना आता झालं. अहो ते मिठाई म्हणल्यानंतर माशा असणारच नाही इकडे. तुम्ही ना काय करा, तुम्ही माशांना अवॉइड करा. म्हणजे तुम्ही डिफोकस मध्ये ठेवा, मला फोकस मध्ये ठेवा आणि शूट करा. ओके नाही सर असं कसं बरं दिसतं का सर? हा मागं माशा आहेत आणि पुढं मुंगळा. मुंगळवा. काय 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 मुंगळवा रे आमची स्पेशालिटी आहे मुंगळवा. ते म्हणत होते. असं म्हणाले ते. सर शेवटचं ठीक. रेडी रेडी रेडी. ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा. इथल्या मिठाईला आहे आपुलकीचा स्वाद. कोणा? सर पप्पा सर प्लीज कूल डाऊन सर. एक मिनिट थांबा. सर लाडू पडला. हे घ्या. सर प्लीज कूल डाऊन. सांगतो सगळं सांगतो. काठी काढून घ्या आधी त्यांच्या हातात. प्रॉब्लेम थांबा. त्यांचा प्रॉब्लेम काय मला सांगा. ओळखलं ना तुम्ही मला? ओळखलंय ना? काय प्रॉब्लेम? दोन मिनिटं सर. आपण पटकन असा बल्ब तोंडात धराल एवढं तरी करा. रेडी. रोलिंग ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा. इथल्या मिठाईला- इथल्या- सर एक मिनिट. बायकोचा हॅलो. हा बोल. तुला सांगितलं ना शूटिंगच्या वेळी फोन करत जाणू. कशाला फोन करते तू? हा उगाच आपला फोन करायचं काय अर्थ का त्याला? काय आणायचंय? हा थांब लिहून घेतो. थांब पिन कागद जरा काय सांग काय? हा अर्धा किलो बटाटे साबुदाणा पाव किलो. हा हिंग झिंग झाले ते झिंग झाले. हिंग हा हिंग 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 हला असं हे असतं ते उकार झाला तो. ही वेलांटी असते हला. द्या ना ते हिंग. हा हिंग, हा. आणि काय पाहिजे? ऍपल. या आईला माहेरी रताळ खायची नुसतं ऍपलची हिला स्प्रिंग करतोय मी. मग हा काय मूर्ख म्हणतो की तिथं अर्थातच उभा आहे. मग ठेव. फोन ठेवा तुम्ही. एक मिनिट. बायकोला का सांगितलं तुम्ही मूर्ख आहे म्हणून?
तिला का सांगितलं सांगा द्या द्या, मला द्या सर, मला द्या. मी ठेवते ते सगळं. तिला लक्षात नाही. सॉरी. या तुम्ही ओके, रेडी रेडी. शेवटचं बल्ब राहिलं. बल्ब द्यायचा आहे का हातात? बल्ब नाही द्यायचा? राहू दे. राहू द्या, तुम्ही द्या, तुम्ही धरा ओके ओके ओके, रेडी 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 रेडी. लास्ट आहे आता. हो, लास्ट आहे सर, लास्ट, अगदी लास्ट. हा सर. ओके, लास्ट. हा रोलिंग ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची. फोन वाजला का तुमचा वाचतोय. हॅलो, इथं मिठाईच्या दुकानातच आहे. हो, माहिती आहे मला शूटिंग आहे ते. तुला किती वेळा सांगितलं फोन करत जाऊ नको म्हणून? अक्कल नाही का तुला? हा मूर्ख आहेस का तू? हा काय मूर्ख माणसं इथं अर्धा तास शूटिंग करतोय तो? मग वाटेल ते करते. ठेव फोन कर. हा उगाच आपलं काहीतरी करत बसायचं इथं. म्हणजे मी इथं शूटिंग करतोय तुझे हे थेर चाललेत का बाय? तू मी घरी आलो ना, तू मेलीच समज. हा नाही ना, तुला बघ घरतो. हा काय माझी बायको होती. तिला कशाला सांगितलं मूर्ख आहे म्हणून मी? हो सॉरी, ती लक्ष एक्साइटमेंट कसली असली एक्साइटमेंट? करिअर बरबाद होईल माझं. नाही ऑलरेडी उशीर झाला तिकडे जायला. हो please, सर sorry, sir, सॉरी sorry. सर, सॉरी Sorry, सॉरी sure, सर, प्लीज sure. प्लीज मार्कवर या सर, मार्कवर. रेडी रेडी. तिकडे नका बघू. 2 मिनिटं पप्पा. बसा ना तुम्ही प्लीज. रेडी सर, रेडी रेडी. प्लीज प्लीज पटकन शेवटचं, पटकन. शेवटचं, रेडी रेडी सर, रेडी रेडी. रेडी सर, रेडी. चला, आय एम सॉरी सर, मी सॉरी, आय एम सॉरी. असं नाही हो ऍक्टर तुम्ही. नाही होईल आता. रेडी सर, सॉरी सर, सॉरी. सर रेडी ना? रोलिंग ऍक्शन. पप्पा हलवाई 100 वर्षाची समृद्ध परंपरा. इथल्या मिठाईला आहे आपुलकीचा स्वाद. चला निघालो. कट. ए तुम्ही शर्ट बदलावं लागेल. हा शर्ट पण दुसरा नाहीये. आणलाय का दुसरा? कॅरी केलाय का शर्ट? मग लोकेशन बदला तुम्ही. हो का? कुठे न्यायचं यांना? नाही ना, हा नाही चालायचं. एक काम करू, काय माहितीये का, आपण यांना बनियनवर तिथं कढई आहे ना, कढई ते जिलेबी काढतो ना, तसं यांना तिथं बसूया. बनियन जिलेबी काढतो तुम्ही. काढ मस्त दिसेल सर. काय ठीक होईल माहिती का? वा कमान काढा ना सर. सर. ओके, रेडी, सर रेडी. कमान. असं बनियनवर आपण असं बसून जिलेबी काढतोय. तुम्ही कढईवर काय दिसाल सर? ओके, रेडी. माहितीये का? कढई तयार ठेवा, जिलेबी रेडी ठेवा. चला. वा ओके. मुद्दाम करताना सगळे. नाही सर. नाही सर. मुद्दाम चत्रा आहे ना तुमच्या. हो, सर. मोबाईल आला माझा. आता गप्पांमध्ये आपण येणार आहोत या बाजूला. तेजपाल, काय सांगशील? निर्माता म्हणून तुझी पहिली मालिका, दुसरी मालिका, सॉरी दुसरी मालिका. खरं तर पहिली मालिका म्हणजे लॉकडाऊन मध्ये शूटिंग सुरू झाली, तर त्यातली पहिली मालिका मी केली भारतात. तर ते आणि ती झी मराठीने करून दाखवली. तर त्याबद्दल खरं तर झी मराठीचे आभार. तर ते झालं आणि मग त्याच्यानंतर डिस्कशन चालू होते की मध्ये अधिक एक गोष्ट ऐकवली होती, पण मग 1-2 महिन्याचा काळ गेला की त्याच्यात काहीच झालं नाही. आणि मग नंतर अचानक त्यांचा फोन आला की अरे तू ती गोष्ट सांगितली होती काय होती. आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये आम्ही सिरियल ही उभी केली. आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड मदत मला झाली ती म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील त्यांची, प्लस माझी बायको किरण जी आता माझ्याबरोबर काम करते. ती सगळं प्रोडक्शनचं काम बघते. सगळे हे जे कलाकार शोधणं वगैरे हे सगळं कमी वेळात झाल्यामुळं ती अजून भट्टी जमायला थोडा घाई झाली. पण मग आता ती भट्टी जमलेली आहे आणि आता ती एक रंजक वळणावर गोष्ट आलेली आहे. आणि अतिशय सुंदर, अतिशय लवेबल अशी एक ती गोष्ट आता इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे बाबा. तेजपाल, तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि अर्थात तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. श्वेताजी, आता तुमच्याकडे येणार आहे देव माणूस. काय सांगाल देव माणूस बद्दल? क्रिएटिव्हली सांगायला गेलं तर मी एक खूप महान शहाणपणाचं काम केलं असं स्वतःचं कौतुक खरं करू नये, पण तरीही एक असा बालहट्ट म्हणा, काय वाटेल तो हट्ट म्हणा, पण मी असं एक पहिल्या दिवसापासून असं तळ ठोकून होते हा शो राजू सावंतच डिरेक्ट करणार. वा वा वा. आणि मी त्यांचा जीव खाल्ला. ते RKCचं शूटिंग करत होते. मी सतत त्यांना म्हणलं ऐका ना, काय किती दिवस आता मग या ना साताऱ्यात या ना. ते म्हणाले मला मुंबईत तर जाऊ देत. म्हणजे मी त्यांना कोकणातनं डायरेक्ट साताऱ्यात आणलं. ते घरीच गेले नाहीत त्याच्यानंतर. म्हणजे हा
हा त्यांच्यापेक्षा मला वाटतं गौरीला थँक्स म्हणायला पाहिजे, त्यांच्या बायकोला, कारण त्यांनी हे एक्सेप्ट केलं. म्हणजे कडेगाव ग्रामपंचायतचे मी आभार मानते. देव माणूस उभं राहायला पाहिजे, शूटिंग पुन्हा सुरू व्हायला पाहिजे, ह्या काळात ते उभं राहणार होतं, त्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी पण लागली. तर अशा सगळ्या छान पॉझिटिव्ह वाईब्सने ते सगळं जमलं. आमच्यासारखे प्रोड्युसर्स जे नवीन उभे राहिले ह्याच्यासाठी झी मराठी एवढं सुखच नाही असं वाटतं मला. वा 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 वा. येस, खांबे सरांकडे आता मी येणार आहे. काय सांगाल तुमच्या आता या नव्या मालिकेबद्दल आणि तुम्हाला येणाऱ्या अनुभवांबद्दल? अनुभव म्हणजे मालिका चालू होतानाचे जे अनुभव आहेत तो मोठा खडतर आहे. हो ना. कारण गावातल्या लोकांना सुद्धा बाहेरच्या लोकांना येऊच देत नव्हते हो गाव. ना. अशा वेळी 2-3 दिवस गेले, माझं युनिट तिथं येऊन थांबलेलं होतं आणि अचानक आम्हाला कडेगाव सापडलं आणि कडेगावात शूटिंग सुरू झालं, सिरियल टेलिकास्ट झाली आणि सुपरहिट झाली. वा 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 वा. दिग्दर्शकांकडे आता येणार आहे, राजू सरांकडे. याच्या आधीची मालिका सुपर डुपर हिट रात्रीचं खेळ चाले आणि त्याच स्लॉटला आता ही नवीन आणली कोकणातून साताऱ्यात. किती फरक आणि तुम्हाला काय काय नवीन गोष्टी कराव्या लागल्या? त्यावेळेला आरकेसीचा क्लायमॅक्स सगळा सुरू होता, तर एका वेळेला तो विचार हा विचार हे जरा नवीन शिकायला मिळालं. त्याच्यात एक नवीन प्रेशर होतं की ही मालिका आरकेसी आता आपण एका उंचीवर नेऊन ठेवली, आता ही दुसरी सुरू करतोय, जबाबदारी दिलेली आहे, ती कमीत कमी त्या मार्किंग पर्यंत, त्या रेटिंग पर्यंत गेली पाहिजे. वा, खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, बायकोचा भाऊ म्हणजेच मेहुणा हे असतं अवघड जागेचं दुखणं. असाच एक स्ट्रगलर मेहुणा आलेला आहे आपल्या भाऊजींच्या घरी आणि ज्याला करायची आहे ऍक्टिंग. बघूयात मग आता तो ऍक्टर होणार का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत गायत्री दातार, रोहित चव्हाण आणि योगेश शिरसाट. अरे घरात आलो का तमाशाच्या फडात? तमाशाच्या फडात ना तालेवर मंडळी येतात. थोबाड बघितलं का स्वतःच? तालेवर नाही, तारेवर एक फडका वळात घातल्यावानी दिसते. तुम्हाला सांगतो स्वप्नील सर, मी 4 बायका केल्या असत्या तरी मला एवढा त्रास झाला नसता तेवढा एका बाईनं दिलाय मला. 4 बायका म्हणे, एक मिळाले नशीब समजा. सपान बघितलं होतं मार्बलचं आणि मिळाला हा डांबराचा ड्रम. पण माझ्या नशिबाला लागलेलं डांबरीकरण कुठे? त्या डांबऱ्यात काटतो कुठे माझा साला? अगं मी वळडू नरड कोल्ड पडेपर्यंत सांगत होतो, अरे मी मास्तर आहे, मला हुंडा नको, नव्या पिढीला आदर्श निर्माण झाला पाहिजे. तरी जबरदस्ती हुंड्यात माझा साला मारला माझ्या गाड्यात. इतकं बोलायची गरज नाही हा, त्याला स्ट्रगल चालू आहे त्याचा. ये बघ, मुंबईत येऊन फुकटचं गिळून घरात बसायला स्ट्रगल नाही म्हणत. माझा भैया ना एक दिवस लय मोठा स्टार होणार बघा. आहे कुठे तो दलिंदर? ड्रायव्हर काम कर, आपलं हेलिकॉप्टर आहे की नाही मस्तपैकी तिकडं साईडला नेऊन पार्किंग करून ठेव. आपला जो शेळकेचा खुशबुदार आहे का नाही तिथे पॉट भरून जेवून घे. ए थांब जरा. ए जेवणाला पैसे घेऊन जा. भाऊजी 100 रुपये सुट्टा येते का? 100 सुट्टे नसते, 100 बंदी असते. माझ्याकडे नाही, मी देणार पैसे. त्याचा भत्ता तेवढा देऊन टाकतो की आजचा. कोणाचा भत्ता देतोय तू? आपल्या ड्रायव्हरचा, हेलिकॉप्टरच्या. तुझ्या बापाने पाहिलं तर हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर? अरे पायलट असतो तो, पायलट. अरे सीटर रिक्षामध्ये बसायची लायकी नाही तुझी. तू पायलट आणि हेलिकॉप्टर घेऊन आला. असून द्या, माझा भैया एवढा भारी आवाज काढल्याबद्दल देऊन टाक रे 100 रुपये बक्षीस त्याला. मी नसतो देत. बरं मग असं करा, मला 100 रुपये उसने द्या, पुढच्या महिन्याचा पगार आला ना की मी तुम्हाला ते परत करते. हा ठीक आहे, पुढच्या महिन्यात परत पाहिजे मला. अरे पगार काय माझ्याच पगार तुम्हाला परत देणार का पैसे तू? कमोसा भैयाच्या कले पुढे तुमचे 100 रुपये काही आहेत का सांगा बरं. तुझ्या त्या भैयाच्या प्रत्येक आवाजाला 100 रुपये द्यायला लागलो ना, एक दिवस किडनी विकावं लागेल मला. नुसत्या किडनीवर काय होणार नाही, हार्ट लिव्हर सगळं तुम्हाला विकावंच लागेल बघा.
भाऊजी तुम्हाला खरं सांगू का, मी एखाद्या पिक्चरच्या मिटिंगला जातो का नाही, असा ऑफिसच्या बाहेर उभं राहतो, पहिल्यांदा मोटरसायकलचा आवाज काढतो आणि मग ऑफिसमध्ये एंट्री करतो. म्हणजे तिथल्या माणसाने वाटतो हो मोटरसायकलवर ना आला. कसं रे काढतो मोटरसायकलचा आवाज दाखव ना. आणि हापीच्या जवळ आला की नाही मुद्दाम मोठ वाढवायचे. आता रिक्षाचा दिदे काय तू पण आवाज काय एकदा ऐका तुम्ही ऐका. खड्ड्यात जातील रिक्षा. मर्रमूस काढ. रिक्षातून डायरेक्ट अंतरिक्षात. तुम्हाला काय कळत नाही त्यातलं. अख्ख्या पंचक्रोशीत ना ह्याच्या इतका चांगला मिमिक्री आर्टिस्ट नाही. मी तेच म्हणालो, तिकडं पंचक्रोशीतच खपायचं ना, इकडे कशाला आला. हे काय होतं? कालिया अपनी जबान को लगाम दो कालिया. म्हणजे तुमचं तोंड बंद ठेवा असं म्हणतोय तो. तुम्हाला माहितीये याचे प्राण्यांचे आवाज ऐकून तर प्राणी मित्र संघटना आले तर इतके खुश झाले की याचा सत्कारच केला त्यांनी. आता मोर मोर बघा मोर. कसा आहे मोर. आता बघा कुकेळ बघा कुकेळ. कसा आहे आवाज कसा आहे आपला. तुला सुट्टी देऊन टाकली आता, सगळं इकडेच आहे आता बॅकग्राऊंड. तुला जे येतं ना सगळं करून टाक आताच करू. या एपिसोडला सगळं संपून टाक, म्हणजे पुढच्या एपिसोडला डॉक्टर बोलवतच नाही तुला. नाही पण खरं सांगू का दाजी, माझंही टॅलेंट जेव्हा जगाच्या समोर येईल का नाही, आई शपथ सांगतो तुमच्या असं घराच्या पुढे अशी लाईन लागल, लाईन अशी प्रोड्युसरची लाईन लिहून ठेवा. अरे देवा, म्हणजे तवर तू इथंच राहणार. दाजी मला थोडासा वेळ द्यावं. माझं ड्रीम पूर्ण झालं की मी जुहू बीच जवळ मस्तपैकी बंगला घेणार. आणि मी एकदा बंगला घेतला का नाही, तुम्ही ह्या फालतू सोसायटीत राहायचंच नाही. सोसायटी सोडून द्यायची, आपल्या घरात येऊन राहायचं, स्वतःच्या माझ्या घरात येऊन राहायचं. लाजायचं नाही, आपलं घर समजायचं, राहायचं बिनधास्त. तुम्ही लापाट आहे म्हणून सांगतोय. मारी नमूस खडक. हे बघ, सोसायटी सोडायचं माहित नाही, पण तुझ्यामुळे सोसायटी सोडावी लागणारच आहे. मायचं लुगडं धुतलं तू. माय व्याली आपल्याला घराबाहेर काढायची. मुस्काटोंडे बाय पाय, तुझा भाऊ कसा बोलतो. अरे गच्चीवर बायका पापड वाळत घालत असता, तिथं हा काय बोलतो. बाई वाड्यावर तिथे मी हे बायकाशी कसं काय म्हणीन सांग बरं. मी रिहर्सल करत असतो ना गच्चीवर. अरे पण तुझी रिहर्सलची वाड्यावर या, तुझे दोन्ही वाडे सुचवले असते, मी जर सवाल होत. हे असं करतो, याच्यामुळे ना सोसायटी सोडावं लागेल आपल्याला. तू नको रो बाबा, इथून जा इथून. अरे कुठून याच्या डोक्यात मिमिक्रीचं खूळ घुसलंय. याचा जन्म झाला ना तेव्हा हॉस्पिटलमध्ये ना 7 बाळ होती. हा होता तो सगळ्या बाळांची मिमिक्री करायचा, फुल सेम टू सेम. भैया येत असेल ना अजून पण करून दाखव ना. भाऊ जाय का. अगं लहान बाळ सगळे एकाच सुरात रडतात ग, त्यात कसली मिमिक्री. बघा भाऊजी, तुम्ही माझ्या कलेचा अपमान करताय बरं का. तुम्ही जर भाऊजी कलेला जर किंमत दिली असती की नाही, तुम्ही लय मोठं गायक झाला असता, माहितीये का. काय ये अनगायक, त्यांचा गळा नाही नरड आहे नरड. मी सांगते हा जगातला एकमेव माणूस आहे जो एका गाण्यात 3 पट्ट्यांमध्ये गातो. आपला बिचारा तुषार यांचं गाणं ऐकून इंडस्ट्री सोडून मिसळीचा गाडा उघडणार होता. तू माझी बायको का दुश्मन आहे. वैताग आलंय मला, वैताग. लग्नापासून असंच चाललंय, असंच. अरे लग्न आठवलं तरी अंगावर सरकन काटा येतो माझ्या. मला तर पश्चाताप होतो, पश्चाताप. किती कष्टाने लग्न लावलं होतं माझ्या बहिणी आणि माझ्या बापानं. मग काय तर एवढं कष्ट घेतलं आम्ही तायडीच्या लग्नासाठी. मी तर असं गीत पण असं रचलं होतं मंगलाष्टकाचं. 7.5 पाणी गीत रचलं होतं. हे आठवतं का रे तुला. हा तायडे असा कसा इसरण माझ्या बहिणीचं असं वाटोळ झालेलं. काय म्हणला.
म्हणजे लगीन झालेले दिवस मी कसा विसरण. माझ्या अजून पाठ आहे माहिती आहे का ती मंगलाष्टका. आली लग्न घटिका आमची शेळी दिली या खाटिका माझी दिदी सोन्याची खाण तिच्या गळ्यात बांधलं हे पायतान. अरे मंगलाष्टक होते का अमंगलाष्टक होते. याचे मंगलाष्टक संपता संपेना. तिथं बँडवाले ताटकळले, त्यांच्या पायाला मुंगे यायला लागले उभे राहू राहू. एवढंच काय वराडी एवढे वैतागले नंतर अक्षता खायला लागल्या अक्षरशः. माझ्या भैयाचं काहीच कौतुक नाही का तुम्हाला? अजिबात कौतुक नाही. आणि मला हा माझ्या डोळ्यासमोरच नकोय. तू निघ. काय माझ्यासारखं निघ 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 लावलंय हो तुम्ही. ठीक आहे जातो. आणि अशी पण तशी पण मी माझी सोय करून ठेवली. आता माझं लगीन झालं की मला दुसरं घर बघायलाच लागणार ना. तुझं लगीन? हो. एखादी जड मेंदूचीच बाई तुझ्याशी लग्न करीन बरं का. बाबजी बघा माझ्या बायकोला असं जड मेंदूचं म्हणू नका तुम्ही. बरं ठीक आहे माझ्या बायकोला एकदा म्हणा, पण स्वतःच्या बहिणीला असं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत? नाही माझ्या बहिणीला कसं काय बोल. माझी बहीण काय म्हटलं तू? माझी बहीण? हो तुमची बहीण माझ्यावर लगीन करायला तयार झाली. अशी कशी हो म्हटली तू अशी लग्न करेल ती? मी तिला सांगून टाकलं ना. काय? माझ्या पिक्चर मध्ये तुला हिरोईन बनवतो. आणि तिच्या बापानं 40 लाख रुपये ठेवलेत ना लग्नाला. ती मी घेणार आणि माझा एक सिनेमा बनवणार. मी तिला त्यात घेणार हिरोईन म्हणून आणि पिक्चर बनवणार. तिचं पिक्चर बनवता बाबा. आता येणार आहे लेखकांकडे. स्वप्नीलजी, ते काय सांगाल या मालिकेबद्दल? मला या मालिकेच्या विषयामध्ये जी गोष्ट भावली ती ही होती की समाजातला विरोधाभास दाखवण्याची खूप उत्तम संधी या मालिकेमुळे मला मिळाली. सो चॅलेंजिंग टास्क होता प्रचंड. आणि मॅडम आणि माझी पहिली मीटिंग झाली तेव्हा त्यांनी जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा मला असं होतं की अरे ही मांडायची कशी, कारण ही पूर्ण चौकटीच्या बाहेरची गोष्ट होती. याचं एक चॅलेंज एक वेगळं होतं. वा वा. विशाल, तुम्ही काय सांगा? माझ्यासाठी देव माणूस फार जवळची आहे. त्याचं कारण म्हणजे इथे काम करत असताना मला माझ्या मातीतलं, सातारच्या मातीतलं, सातारच्या भाषेतलं जे मी जगलोय ते करायचं होतं आणि ते करायची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. बरं वाटतंय. लेखकाचे शब्द पोचतात पण या सिरियलने लेखकाच्या चेहऱ्यालाही ओळख मिळवून दिली असं मी म्हणतो. थँक्यू सो मच. वा 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 वा. आता तुमच्याकडे येणार आहे नामदेवराव. तुमचा तर मॉल आहे, छोटस एक छानसं दुकान आणि त्याला नाम्याचा मॉल. मला फार आवडलंय ते. भारी वाटतंय. म्हणजे खूप असं इतकी वर्ष काम करत होतो असं थिएटर वगैरे. आईला पण असे विचारत होते सगळे की तुमचा मुलगा काय करतो, तर तो नाटकात काम करतो वगैरे. पण कुठल्या नाटकात दिसत तर नाही. आता दिसत नाही कारण असं काही स्पर्धा बिर्धा तर असं काय दिसत नाही. प्रत्येक वेळेस मला तेच म्हटले की नाही तू कर बिंदास, मी आहे. तर तिने ती अशी उभी राहिली माझ्याकडे. म्हणजे पप्पा माझे एक्सपायर झाले तर तीच म्हणजे काय बोलू आता. म्हणजे आता मी तिच्याकडे बघतो ना तर मला एवढं भारी वाटतं ना की तिला असं विचारतात नाम्याच्या आई बघा, नाम्याची आई बघा, नाम्याची आई. तर ती अशी हे हसते आणि म्हणजे काय मला लय भारी वाटते आज तिला तिच्या डोळ्यात जेव्हा मी बघतोय ना आता सर. आणि माझं फक्त मला काही खूप असं प्रसिद्ध नाही व्हायचं. मला काय असं लय भारी बिरी असं नाही व्हायचं. मला फक्त आहे ना तिला म्हणजे तिच्या चेहऱ्यावर समाधान द्यायचं आणि तिला ना आयुष्यात तिला सगळं द्यायचं. ते जे तिने जी इतके कष्ट केलेत ना आयुष्यात तिने, तर ते सगळं मला भरून काढायचं. बस मला एवढंच करायचं, बस बाकी काही नाही करायचं. आणखीन एक डान्सर आहे कळलं मला, बजा. तुम्ही कुठला तुमचा एक वेगळे स्टाईल दाखवा आम्हाला मग. काय
वा 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 नाही पण मला खूप छान वाटलं की तुमच्या टीम मध्ये दोन काय आता तुमचं मगाशी बघतो रोमॅन्टिक तुम्ही पण डान्सर आहात ह्या आहेत हिरोईन रोमॅन्टिक ह्या गायिका आहेत डान्सर आहेत आजी डान्सर फावल्या वेळात देव माणूस ऑर्केस्ट्रा काढा तुम्ही घरचा डीजे पण रविवारी डीजे पण आहे तुम्ही पावल्या वेळात देव माणूस ऑर्केस्ट्रा जोरदार चालेल. आता येणार आहे तुमच्याकडे बजा, काय सांगाल? माझ्या स्वतःची रिक्षा आहे कल्याणला. आपलं काय स्थिर नसतं ना सर आयुष्यात, काय स्थिर नाही. चाकोरीतलं आयुष्य जगायची सवय नाही, त्याच्यामुळे रिक्षा घेतली. रिक्षा चालवायला लागलो. म्हटलं दर 15 मिनिटाला मला 3 कॅरेक्टर बघायला मिळणार. आणि सर माझे वडील एस.टी. महामंडळामध्ये ड्रायव्हर आहेत. तेव्हा मी जेव्हा घरी गेलो 3.5 महिन्यांनी, तेव्हा पप्पांनी डेपोत घेऊन गेले. ज्या डेपोमध्ये पप्पांना मी 5वीला असल्यापासून डब्बा घेऊन जायचो. आज गेल्यानंतर त्यांना सुट्टी न देणारा साहेब त्यांच्या खुर्चीवर उभा राहून मला बोलवतं बजा आलाय. खूप भारी वाटलं सर. अजून काय सांगणार ना पाहिजे काय पाहिजे. प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला असंच मिळत राहो. किरण, मला तुला विचारायचंय, काय आहे तुझ्या यशाचं रहस्य? मी प्रामाणिकपणे काम करतोय, त्याचं यश मला मिळतंय. यश पण आहे की नाही तेही माहिती नाही. मी धावतोय अजून त्या धावपट्टीवरतून. स्टार वगैरे हे खरंच खूप ओझं असल्यासारखं वाटतं मला. स्टार वगैरे नाहीये मी अजून. काय मला अजून खूप काम करायचं. स्टार वगैरे माहिती नाही काय, पण प्रामाणिकपणे काम करत राहिलोय आणि आज इथपर्यंत आलोय आणि मला तुमच्याशी बोलता येतंय, हेच खूप आहे माझ्यासाठी. वा 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 मंडळी, खूप छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये हे सगळे कलाकार या मंचावरती आले. पुन्हा एकदा या दोनही नव्या मालिकांना या मंचातर्फे खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.